आणि आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भातली महत्त्वाची बातमी। जरांगे पाटील आंदोलकांसह आता मुंबईकडे निघालेले आहेत। मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर जरांगे पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे त्यांनी कूच केली। 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर जरांगे पाटील आपल्या समर्थकांसह आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलेला होता, मात्र सरकारसोबत कोणतीही सकारात्मक चर्चा झाली नाही। त्यामुळे आता आज सकाळपासून ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। तर मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणारच असा ठाम निर्धार जरांगे पाटलांनी केलेला आहे। देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही, हिंदू विरोधी आहे का नाही, आता लक्षात येईल। परवानगी नाकारली, आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं की देवाच्या गेला पाहिजे। आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे, क्लिअर आहे। कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही, न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगीबद्दल। आपल्याला निकाल कधी आला, मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं। म्हणजे ते डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला। आपण डाव टाकून रस्ता सर करणार आहे, तेवढं लक्षात ठेवा। मुंबईकडे कूच करणार आहे, फक्त बघा तुम्ही कसं कसं चाललंय डाव। आत्महत्या करू नका। शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही। 2 वर्ष झालं सरकारने आणखी आरक्षण दिलेलं नाही, तरी सरकारला हीच विनंती की त्यांनी लवकरात लवकर आरक्षण द्यावं। आरक्षण दिलं तर आंदोलन करण्याची वेळ मराठा समाजावरही येणार नाही। सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं। प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांची काळजी असतेच, सरकारने तशीच माझ्या वडिलांची काळजी करून लवकरात लवकर समाजाला आरक्षण देणं खूप गरजेचं आहे। सरकारला एकच सांगणं की मराठ्यांचा अंत बघू नका, लवकरात लवकर आरक्षण। सरकारलाच एक सांगणार, कारण तुम्ही जर आरक्षण दिलं असतं तर एवढ्या मराठ्याला समाजाला रस्त्यावर उतरायची गरजच पडली नसती। ह्याच्या अगोदरही गेले वापस आले, परंतु यावेळेस तसं घडू नये। सरकारने त्यांची काळजी घ्यावं, अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचीही काळजी घ्यावी। जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी गेले अनेक वर्ष लढतायत, ही वस्तुस्थिती आहे। परंतु जे टायमिंग आहे, हे टायमिंग त्यांनी बदलायला पाहिजे, कारण ही वेळ जी आहे ती बदलायला पाहिजे। त्यांनी ही आंदोलनाची वेळ बदलण्याचा नक्की विचार केला पाहिजे। खऱ्या अर्थाने लोकांना गैरसोय होईल अशा प्रकारचं समाजाचं कुठलंही म्हणजे भूमिका नसते। मीडियाला हाताशी धरायचे, मीडियाला पॅकेज द्यायचे आणि करोडो मराठी रस्त्यावर अशी मोठमोठ्या वल्गना करायच्या आणि राज्य सरकारला वेटीज धरायचं, राज्य सरकारला प्रेशराईज करायचं, ही भूमिका आहे। बाकी काय नाही यांना। आणि खरं तर हे उच्च न्यायालयाने त्यांना परवानगी नाकारली, उच्च न्यायालयाने त्याला नाकारलंय, परंतु हे सरकारवर आपटो घेतंय। आणि आज कुठेतरी शिवनेरीवर त्यांचं एक शिष्टमंडळ येण्याचं असं मला माहिती कळाली। नक्कीच मला वाटतं शिवनेरीवर कुठेतरी तोडपाणी होईल, शिवनेरीवर काहीतरी त्यांचं पॅकेज ठरलं जाईल आणि तिथून हे आंदोलन शांत होईल, तिथून पुढे जाणार नाही असा माझा अंदाज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।